नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. अखेर शिवसेना उद्धव ठाकरे यांना मिळणार. एकनाथ शिंदे यांच्या गटाला तगडा झटका. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण बदलणार. एकनाथ शिंदे यांना भाजपा दगा देणार. नेमकं काय झालंय? सुप्रीम कोर्टाच्या निकालातून एक महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून शिवसेना प्रकरणाचा निकाल लागत नव्हता. नेमकी अतिशय अशी महत्त्वाची माहिती दिल्लीतून आलेली आहे. नेमकं काय झालंय ते सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या वादाकडे पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षाच्या संघटनात्मक वैधते संदर्भातील विविध न्यायालयीन प्रक्रिया आणि घटनांनंतर आता सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीतून महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज येणार आहे. या सुनावणीमुळे राज्याच्या राजकीय समीकरणावर काय परिणाम होईल याची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंना कसा महत्त्वाचा दिलासा मिळणार आणि शिंदे गटाला पुन्हा एकदा कसा धक्का बसणार याकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काही विश्लेषकांच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसू शकतात. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत निर्णय अद्याप आलेला नाही. मात्र भाजप आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या जे सरकारमधील फंड असेल किंवा इतर ठिकाणाहून ज्या महत्त्वाच्या बाबींमध्ये दोघांमध्ये मतभेद वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांना ना कोणता आर्थिक निधी मिळत आहे ना काही विकास कामं होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा हे आता जास्त दिवस एकमेकांसोबत राहणार नाहीत आणि भाजपाचं जे 100% राजकारण आहे त्यामुळे शिंदेंचा पक्ष वाढवण्यात त्यांना अजिबात रस नाही. त्यामुळे ते दोघे जर एकत्र राहिले तरी आता मात्र भाजपाला स्वतःचाच पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आता दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र आता आपले पदाधिकारी शिवसैनिक सामान्य जे कट्टर शिवसैनिक घेऊन आपला पक्ष वाढवत आहेत. मात्र आता शिंदेंचं राजकीय भवितव्य हे मात्र भाजपा आणि अमित शहा यांच्याच हातात आहे. त्यामुळे कधीही भाजपाला आपल्यामध्ये जे काही भाजपाचा रस हा एकनाथ शिंदे यांच्या गटातून गेला आहे आणि तो लवकरच भाजपमध्ये सुद्धा शिंदे गट विलीन होऊ शकतो. त्यामुळे जे काही पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच येईल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लवकरच लागू शकतो, परंतु त्या अगोदर एक जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचंच पारडं जड असल्याचं सगळीकडे दिसत आहे. महाराष्ट्रातील आगामी येणाऱ्या निवडणुका लोकसभा असेल किंवा विधानसभा यामध्ये सुद्धा या ज्या काही महत्त्वाच्या निवडणुकांचा तो निकाल हा त्यावर परिणाम 100% करणार यात काही शंका नाही. त्यामुळे न्यायालयातील प्रक्रिया सुरू असून अंतिम निकाल हा लवकरच येईल. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक ठिकाणी आता शिवसेना ठाकरेंची एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार अशा सगळीकडेच बातम्या येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काही विश्लेषकांच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी त्याचे दूरगामी परिणाम हे दिसू शकतात. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत निर्णय अद्याप आलेला दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपमध्ये विलीन झाल्यास आश्चर्य होणार नाही. त्यामुळे पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह येणार हे मात्र निश्चित आणि शिंदे गटाला
जे काही भाजप आपली ताकद दाखवायला आपल्या पक्षात विलीन करणार हे सुद्धा 100%च खरं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन होऊन उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. धन्यवाद.